हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी गावचं ग्रामदैवत वेताळनाथ बाबांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय. गेली 3 दिवसांपासून या ठिकाणी संगीत आखाडीचा कार्यक्रम सुरू होता. शनिवारी रात्रभर विविध देवतांचे मुखवटे या ठिकाणी नाचवले गेले. या संगीत आखाडीची 150 वर्षांची परंपरा आज देखील वयोवृद्ध आणि तरुण यांनी जपली आहे. तर पुरातन जुनी लेझिमची परंपराही त्यांनी जपली आहे. शनिवारी रात्री प्रथमच सूत्रधार, भालदार, चोपदार, विदूषक, गणपती मुखवटा, सरस्वती, ब्राह्मण, गणपती आरती, साईबाबा, अस्वल, छत्रपती शिवाजी महाराज, बाहुबली, हनुमान, भीम, बकासूर आदींसह कुसळणी भागात मत्स्य अवतार, राम, लक्ष्मण, दुर्गादेवी, रावणवध, रक्तादेवी, त्याचबरोबर तारकासूर मुखवटा, दैत्य मुखवटा, भैरवनाथ मुखवटा, खंडोबा मुखवटा, मच्छिंद्र वीरभद्र युद्ध, हिरण्यकश्यप आणि नृसिंह मुखवटा, तसेच शेवटी वेताळनाथ बाबांचा मुखवटा नाचवला गेला. याविषयी सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी सविस्तर माहिती दिली आहे. गुंजावडी गावचे ग्रामदैवत श्री वेताळनाथ महाराजांचा यात्रा उत्सव तथा आखाडी उत्सव प्रारंभ होईल. आज 3रा दिवस म्हणजे प्रमुख उत्साहाचा दिवस आहे आणि शेकडो वर्षाची जी परंपरा आहे, आज पण सर्व आबालवृद्धांपासून तरुण मित्र, गावकरी सर्वांनी ही जपून ठेवलेला आहे आणि गेली 3 दिवसापासून हा यात्रा उत्सव अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी चालू आहे आणि महाराष्ट्रातून अख्यात प्रसिद्ध असणारी ही आखाडी म्हणून गुंजावडीची या ठिकाणी ओळख आहे. शेकडो वर्षाची जी लेझिमची परंपरा आहे, आज तागायत गावकरी सर्व टिकून ठेवून जशी जशी जुनी परंपरा गावकऱ्यांनी या ठिकाणी टिकून ठेवलेली आहे. आता लेझिम झाल्याच्या नंतर बाकीचे गावातून मिरवणूक होईल आणि मिरवणूक झाल्याच्या नंतर देवाच्या पुढे भक्तांची हजेरी होईल आणि हजेरी झाल्याच्या नंतर आज पहिलं पात्र जे आहे सूत्रधार, त्यानंतर भालदार, चोपदार, विदूषक, गणपती, सरस्वती, ब्राह्मण, गणपती आरती, साईबाबा आरती, अस्वल, छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे बाहुबली, हनुमान, भीम, बकासूर, वनचर, कुसळणी भगत, मत्स्य अवतार, राटिकावध, राम लक्ष्मण, दुर्गादेवी, रावणवध, राम लक्ष्मण, रक्तादेवी, वानर सेना, तारकासूर मुकुटा, त्याचप्रमाणे शंकर पार्वती, मोहिनी भस्मासूर, गोविंद भट सगुनी, भरतरी पिंगळा, दैत्य मुकुटा, भैरवनाथ मुकुटा, घोडा, वाघे मंडळ, खंडोबा मुकुटा, मच्छिंद्र वीरभद्र युद्ध, हिरण्यकश्यप, काकव, नरसिंह मुकुटा, भूत मुकुटा आणि 32व्या नंबरवरती सकाळी 7:30च्या दरम्यान मानाचे श्री वेताळनाथ महाराजांचा मुकुटा या ठिकाणी मिरवला जातो. या मुकुटा मिरवण्यासाठी आणि आज रात्रभर तालुक्यातून, जिल्ह्यातून अनेक भाविक भक्तगण या आखाडीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आनंद घेत आहात. या ठिकाणी यात्रा कमिटी असेल, सर्व तरुण ग्रामस्थ, तरुण मित्र, त्याप्रमाणे सर्वांचं अतिशय बहुमोल असं सहकार्य आणि खूप मोठी मदत आहे आणि जी जुनी परंपरा आहे ती आज जागे टिकून आहे. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं गुंजावडी यात्रा कमिटी, वेताळनाथ महाराज यात्रा कमिटी, गुंजावडी ग्रामपंचायतच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. सकाळी देवाचा मुकुटा मिळवल्याच्या नंतर या ठिकाणी शर्यती वाटपाचा मोठा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी 4च्या दरम्यान 4 ते 6 महाराष्ट्रातून विविध मल्ल येतात आणि कुस्त्याचा जंगी आगमा हा बघण्याजोगता असतोय. तरी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं गुंजावडी सर्व वेताळनाथ यात्रा कमिटी आणि गुंजावडी ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक स्वागत. जसं मला कळतं त्यापासून या आखाडीत काही परंपरा आहे या आखाडीची आणि अनेक चांगले कलाकार या आखाडीमध्ये काम करतात. अनेक प्रकारचे संघ आहे. आता तुम्हाला आमच्या सरपंचाने सांगितलं त्याप्रमाणे सर्व संघ निघतात आणि चांगल्या प्रकारे सर्व लोक आनंद घेतात. सकाळच्या पारी खूप जमा होतो आणि चांगल्या प्रकारचा आनंद या सगळ्या होतो आणि त्याच्या अशाच प्रकारे चांगली आमची अनंत राहत राहील सदिच्छा. सर्वप्रथम वेताळनाथ महाराजांच्या यात्रेसाठी आलेल्या सर्व पंचक्रोशीतून महाराष्ट्र
महाराष्ट्रातून सर्व गावातून तालुक्यातून सर्व आलेल्या भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज या विठ्ठलनाथ महाराजांची आखाडीचा 150 वर्षांची परंपरा चालत आलेली आहे आणि सर्व बाहेरून जे आपले नोकरदार वर्ग बाहेरून सर्व लोक या आखाडीचा आनंद घेण्यासाठी गुंजवाडी गावात येत असतात आणि भरपूर संख्येने या यात्रा आखाडीचा आनंद घेत असतात. खूप चांगलं अगदी सातत्यपूर्ण आपण आनंदीमय वातावरण तयार होत आहे आणि गुंजवाडी गावच्या आखाडीचा प्रत्येक घरातील सर्व कुटुंबातले सर्व लोक आनंद घेत आहे आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांचे विठ्ठलनाथ महाराजांच्या आखाडीचं सर्वच स्वागत आहे. विठ्ठलनाथ महाराज की जय. या 3 दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासाठी यात्रा कमिटी, वेताळनाथ बाबा मित्रमंडळ, हनुमान मित्रमंडळ, गुंजळवाडीचे ग्रामस्थ यांचं मोलाचं सहकार्य दरवर्षी लाभत असतं. हजारो भाविक या ठिकाणी दूरवरून यात्रेसाठी येत असतात आणि यात्रेचा आनंद घेत असतात. ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांचंही यासाठी मोलाचं सहकार्य मिळालंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.